नमस्कार सर. नमस्ते. तर मित्रांनो, कदम ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्हा परिषद तर्फे जी पशुसंवर्धन विभाग आहे त्यासाठी एक नवीन योजना आली आहे. म्हणजे आपल्या पूर्ण सातारा जिल्हा म्हणजे सगळ्या महाराष्ट्रासाठी प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये हे असणार. तर याची विशेष माहिती घ्यायला या योजनेचे अभ्यासक आहेत माननीय केशव शिवाजीराव जाधव, जे मराठा गोट फार्मचे मालक आहेत. आपण त्यांच्याकडून पूर्ण जानकारी घेऊया, काय असते, कसं असतंय. कारण कसं असतंय, त्यांनी जर ती मागच्या वेळेस आपल्याला एकदम अचूक जानकारी दिलेली, प्रत्येक लोकांना आपण ती सांगितली. तर आज आपण त्यांच्याकडून बाकी मास्तर घेऊया. नमस्कार सर. नमस्ते. सर, तुमचं आता सांगा की काय योजनेचं कसं काय आज सर. आता सातारा जिल्हा परिषदचा विशेष शेष असतोय, म्हणजे करोडो रुपये निधी साईडला काढलेला असतोय. त्यातनं जिल्हा परिषदनं ठरवायचं असतंय की त्या जिल्हा परिषद अंतर्गत जेवढ्या पंचायत समिती येत आहेत त्या लाभ क्षेत्रामधले जे शेतकरी असतात, जे घटक असतात, त्यांना त्या पैशातून लाभ द्यायचा असतोय. तर कदमजी, आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला एक एक योजना सांगतो, नंतर ते आपण समजून घेऊया. तर सर्वप्रथम योजना आहे कडबा कुटी यंत्र, त्याच्यानंतर ताडपदरी, ताडपदरी, स्प्रे पंप आहे, विद्युत पंप आहे म्हणजे मोटर, म्हणजे पाणबुडी मोटर वगैरे, पीव्हीसी पाईप आहेत, त्याच्यानंतर कृषी यंत्रे आहेत, पॉवर विडर मिळतोय, सेंद्रिय शेतीसाठी मिळत आहे, त्यानंतर कोळपी मिळते, ते या प्रकाश सापळे म्हणजे आपल्या भागामध्ये जे हे होतात, जे पतंग तयार होतात आणि ते आळी तयार त्याच्यानंतर शेळीचा गट वाटप आहे, म्हणजे 5+1, 5 शेळ्या 1 बोकड. कामधेनू आधार योजनामधनं गाय म्हैस सुद्धा आहे. आणि हे अर्ज चालू होणार आहेत 15 व 20 सप्टेंबर ही 15 ते 20 सप्टेंबर 15 ते 20 सप्टेंबरच्या अंतिम दिनांक आहे. बरोबर. 15 सप्टेंबरच्या अगोदर हे अर्ज भरायचे. बरोबर. आता मला सांगा, ही एवढ्या योजना सांगितल्या, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी म्हणजे त्याच्यात काय अनुदान आहे का काय? अनुदान 50% थेट लाभ वर्ग केला जाणार आहे खात्यावर. ओपन मध्ये म्हणजे ह्याला कॅटेगरी फक्त महिला आणि अपंग एवढंच आहे. दिव्यांग असतील त्यांना 5% एक्स्ट्रा आहे. म्हणजे समजा 100 माणसांना लाभ द्यायचा असला तर 5 जण दिव्यांग असावेत आणि 30% महिला, तर झालं की ती 35%. आणि राहिलेलं जे 65% आहे ते सर्वसामान्यासाठी आहे. म्हणजे जर समजा आता एखाद्याला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा, तर आपण आता ही पशुसंवर्धन विभागामार्फत जी शेळी चालय ती गट वाटप, त्या योजनेबद्दल जरा थोडक्यात पहिली सुरुवात त्याच्यापासून करूया. आता सर्वप्रथम जे शेतकरी आहेत त्याला लाभार्थी हा शेतकरी असावा, म्हणजे त्याच्या नावावर अल्पभूधारक असला तरी चालतोय. 1 गुंठ्याच्या पुढे किती जमीन असू द्या, त्याला तिसरं अपत्य नसावं 2002 नंतरचं. आणि जे बाकी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक हे द्यायचं असतंय. त्याच्यानंतर त्या जनावरांच्या डॉक्टरांचा दाखला लागतो की हे पशु पाळू शकतात, किंवा मग तुम्हाला संबंधित संस्थेचं पशुपालनाचं ट्रेनिंग केलेलं सर्टिफिकेट सुद्धा, म्हणजे कुठल्याही जी संस्था आहे त्यांचं सर्टिफिकेट चालतंय. नसेल तर स्वयंघोषणापत्र असते पशुधन अधिकारी, म्हणजे जे तुमच्या 4-5 गावासाठी मिळून एक डॉक्टर असतोय. तर ही योजना आहे गट वाटप 5+1 ची, म्हणजे 5 शेळ्या 1 बोकड. त्याच्यामध्ये तुम्हाला 43,142 रुपये, म्हणजे 43,100 रुपये सरकारी अनुदान आहे. किंवा तुम्ही ज्या गाया जेवढ्या घेतल्यात त्याची 50% किंमत शेळ्यांची 43,100 किंवा 50%, ह्या दोन्हीतली जी कमी रक्कम असेल ती, मग कमी रक्कम म्हणाल तर 43,142 रुपये एवढं तुम्हाला 50% अनुदान मिळू शकतं. म्हणजे आपल्याला 5+1 शेळीचं वाटप आहे, त्यामध्ये 43,142 रुपये आपल्याला अनुदानाची रक्कम आहे. वरचे पैसे आपण टाकायचे. म्हणजे आता 5 शेळ्या घ्यायला कमीत कमी 1 लाख रुपये जातील का? हो, लाखभर नाही, 80. आता आपण जे तुमच्या चॅनलला जे फिरून दाखवता त्या हिशोबाने चांगले गाईडलाईन घेतली तर एक 60-65 हजारामध्ये 5,000 एक बोकड पण येईल त्यात, आणि 43,000 रुपये म्हणजे वाईज कमी एक 75% फायदा आहे. आणि ही म्हणजे ही केल्यानंतर आपल्याला 43,000 मिळणार. खरेदी केला परत विमा आलं, विमा करायचा नाही. ह्या योजनेसाठी विमा कंपल्सरी नाही का? नाही, ही थेट लाभाची योजना आहे. पण ही 5 झाल्याच्या नंतर घ्यावी लागणार ना? 5 झाल्याच्या नंतर घ्यायचा. अगोदर फॉर्म भरायचा. फॉर्म मित्रांनो कुठं बनायचा म्हणाल, शेजारचं पंचायत समितीचं ऑफिस असतं, तिथे एक बारनिश असते. हे अशा मित्रांनो अर्ज भेटतात जे तुम्हाला दाखवण्यासाठी सॅम्पलला आम्ही आणलेत. सातारा जिल्हा परिषद वर तुमचा फोटो लावायचा आहे किंवा ह्याच्यात नावं वगैरे फिलअप करून जे डॉक्युमेंटचे काय रिक्वायरमेंट आहे, तर एकाच आपण वाचून दाखवूया. सगळ्याला एकच आहे. पहिल्यांदा काय लागतं, आधार कार्डची छायाप्रत म्हणजे झेरॉक्स, 7-12 उतारा, 8 उतारा, जातीचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, केवळ अनुसूचित जाती म्हणजे SC किंवा नवबौद्ध आहेत त्यांच्यासाठी. आधार सीडिंग असलेले बँकेचे पासबुकाचे पहिले झेरॉक्स, म्हणजे आधार सीडिंग म्हणजे तुमचं KYC झालेलं, बँकेला लिंक असलेलं.
सिंचन सुविधा, उदाहरणार्थ तुम्ही गाया पाळणार आहे त्याला पाणी कुठलं देणार, ग्रामपंचायतच्या नळाचा असेल तर त्याचा दाखला घ्यायचा, नसल तर तुमची विहीर आहे, बोर आहे, सातबाऱ्यावर त्याची नोंद पाहिजे. म्हणजे हे कशासाठी आहे, जर तुम्हाला कृषी पंप वगैरे घ्यायचा असेल तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा पशुधन उपलब्धतेचा दाखला, आणि तुम्ही त्या पशूंना लाईट कशावर लावणार आहे, कुठे मशीन कशावर चालवणार आहे, त्या लाईट बिलची झेरॉक्स, आणि तुम्ही जर अपंग असला तर UDIDचं प्रमाणपत्र लागतं. ट्रॅक्टरच्या अवजार घ्यायचे असेल तर ट्रॅक्टरच्या RC बुकचं छायांकित प्रत पहिल्या पानाची, बरोबर, एवढं लागतं. आणि आता ज्या आपण योजना सांगितल्या त्याच्यामध्ये जे कडबाकुटे असो, ताडपदरे असो, त्यांना सर्वांना हेच फॉर्म आहेत ना, 50%. आणि मित्रांनो, सर्वांसाठी ही तर जाहिरात आहे. ही जाहिरात एकदा तुम्ही नीट बघा. अशी जाहिरात असते तुमच्या प्रत्येक जिल्हा परिषदेची निघाली असेल ती जाऊन बघा. ही शेळीसाठी खास आहे. ही 5+ सर त्याच्या बरोबर हे पण आहे ना, शेळी बरोबर म्हशीचं पण आहे. हा, म्हशीचं पण आहे किंवा म्हैस. आणि म्हशीसाठी किती अनुदान आहे? कामधेनू आधार योजनेतनं विधवा महिला किंवा परित्यक्त्या, म्हणजे ज्यांना कोण विधवा आहेत किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिला, महिलांसाठी योजना आहे. फक्त एक गाय किंवा एक म्हैस घ्यायची, त्याला 56,000 रुपये अनुदान आहे. हा, बरं, ह्या 2 योजना तुम्ही लक्षात घ्या. जो घ्यायचं म्हणजे सामान्य परवडायचं, ज्यांना प्राणी घ्यायचे आहेत त्यांनी 5+1 शेळी, आणि जर समजा एकच गाय किंवा म्हैस घ्यायची ती विधवा किंवा महिलांसाठी खूप छान योजना आहे. 56,000 बरोबर आहे. त्यात तुम्ही घेऊ शकता. इथे तेवढ्यात मस्त बरं का. जे आपल्या कराड बाजाराचा व्हिडिओ आहे ते बघा, त्याच्यामध्ये म्हशीच्या किमती वगैरे आहेत. आणि आता त्याच्यानंतर ही जी फॉर्म आहेत, आज आपण 15 फॉर्म आणले ती भरायसाठी, तर ही प्रत्येक फॉर्म सेमच आहे. थोडी जरा ह्याच्यामध्ये बदल आहे. तेव्हा मला वाटतं कशासाठी फॉर्म आहे सर? आता मी साहेब तुम्हाला 11 योजना सध्या सातारा जिल्हा परिषद केल्यात. तर पहिली योजना आहे कडबा, 2 नंबरची योजना आहे शेतकऱ्यांना कडबा कुटी यंत्र. कडबा कुटीला 13,000 रुपये अनुदान आहे. त्याच्यानंतर दुसरी योजना आहे ताडपदरी, म्हणजे जे झाकण्यासाठी आपल्याला आपण ताडपदरी घेतो ते, त्याच्यासाठी अनुदान मिळतंय 2,000 रुपये. तिसरी योजना आहे बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप, म्हणजे औषध मारायला गॅससाठी पण अनुदान 2,000 रुपये अनुदान आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना 5 किंवा 7.5 HP विद्युत मोटर, म्हणजे पाणबुडी मोटर वगैरे, त्यासाठी 15,000 रुपये, म्हणजे घवघवीत अनुदान आहे. 5 नंबरला आहे 3 HP विद्युत पंपाला 12,000 रुपये मिळतात. त्याच्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांना पाईपलाईन करायची असेल तर 30 पाईपा, म्हणजे PVCच्या 30 पाईपलाईनापर्यंत तुम्हाला अनुदान. एका पाईपीला तुम्हाला 550 रुपये एवढं भरघोस अनुदान मिळते साहेब. त्यात थोडे पैसे टाकले की पाईपलाईनच होती. त्याच्यानंतर कृषी यांत्रिकीकरण, म्हणजे जर ज्याच्याकडे ट्रॅक्टर असला तर तुम्हाला पलटी नांगर किंवा बागायती भागामध्ये 65 कुटी यंत्र, खोडवा तासणी यंत्र, पेरणी यंत्र, बियाणे टोकन यंत्र, ऑटोमॅटिक पेरणी यंत्र हे घ्यायला लागतंय. त्याला अनुदान किती? अनुदान सांगतो की सर, तुम्हाला पेरणी यंत्रासाठी 20,000 रुपये अनुदान मिळेल. यंत्र भेटते 40ला, म्हणजे 50% आहे. नांगरासाठी 40,000 रुपये भेटतं, ते नांगूर भेटतो 70,000 रुपये. त्याच्यानंतर खोडवा कटर, त्याला 45,000 रुपये एवढं भरघोस अनुदान आहे. बरोबर. त्याच्यानंतर 65 कुटी यंत्राला तुम्हाला 80,000 रुपये मिळतं. ते बियाणं टोकन यंत्राला किमतीच्या 50% किंवा 9,000 रुपये, म्हणजे ते नाही का आपण बघत ते गोलवाला. हा, तर हे झालं यंत्राविषयी. तिसरं आहे पॉवर विडर, म्हणजे ते 8 HP पेक्षा जास्त बारकं ट्रॅक्टर, त्याला 55,000 रुपये अनुदान आहे थेट. 55, त्याची किंमत 1,00,000. कंपनीच घ्यावा असं काय का? नाही, ISI मार्क असणारी कंपनी. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजे ताक किंवा दह्याचा त्याच्या बियाण्याचं वाटप आहे. बियाणं न देता तुम्हाला 1,500 रुपये त्याच्या बियाण्याच्या खरेदीसाठी दिले जातात. त्याच्यानंतर आहे शेतकऱ्यांना सायकल कोळप सवलतीच्या दरात, 1200 साधं कोळप, त्याला 1,200 रुपयाचं अनुदान आहे. 2,000 कोळप भेटते आता. त्याच्यानंतर कीड नियंत्रणासाठी प्रकाश सापळे अनुदान, त्याला ते दिवं मिळतात तसलं, त्याला 1,050 रुपये मिळतात. तर वरील योजनांसाठी सर्व अर्जदारांनी संबंधित पंचायत समितीमध्ये फक्त ऑफलाईन अर्ज आहे, ऑनलाईन वगैरे ऑफलाईन अर्ज आहे. आता समजा मी एक माणूस आहे, समजा तो गेला तरी 11 योजना आहेत, त्या 11 फॉर्म भरू शकतो. एक माणूस 11 फॉर्म भरू शकतो, फक्त त्याच्यामध्ये तो बसला पाहिजे. तिसरा अपत्य नाही पाहिजे, सरकारी नोकरीत नाही पाहिजे, त्याच्या रेशनिंग कार्ड मधलं कुणीच सरकारी नोकरदार नाही पाहिजे. रेशनिंग कार्डाच्या आत कुणाचा सरकारी नोकर वगैरे नाही पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. जर ते असेल तर त्यांना योजनेतनं बाहेर आहे. म्हणजे ऍक्च्युली खरं आहे आणि ह्याचीच गरज आहे. सरकारी नोकर त्यांना काय द्यायची गरज आहे? फडणवीस सरकारचं जे आहे का नाही, म्हणजे आपण काही सरकारची जाहिरात करत नाही, पण ज्यांना केलंय त्याला केलंय म्हणावं लागतं. देवाभाऊच्या सरकारमध्ये अशा थेट योजना म्हणजे खूप चांगल्या. परवाच आपण तुमच्या चॅनलला सिंचन विहिरीचं पण सांगितलं, अहिल्यादेवी सिंचन योजना, आणि अजून भरपूर योजना जसं जसं येतात आमच्याकडे अपडेट होत राहतं. तुम्ही आम्हाला तुमच्या स्टुडिओमध्ये बोलावल्यानंतर आम्ही ही माहिती नक्कीच तुमच्या बघणाऱ्यापर्यंत पोहोचवू. नाही सर, कसं आहे माहिती आहे का, महाराष्ट्रात कोणतीही नवीन योजना निघू द्या,
त्याचा आता व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर म्हणजे कसं होतं, 100%. शेळ्या दाखवतोय आपण, गाय दाखवतोय, म्हशी दाखवतोय, सगळी शेतीविषयी काम करतो, ही माणसांना गरज आहे याची. तर मित्रांनो, जर कोण नोकरदार वगैरे नसेल तुमच्यात तर या 11 फॉर्म जाऊन आजच्या आज किंवा आता 2 दिवस सुट्टी आहे, पंचायत समितीच्या बाहेर झेरॉक्स सेंटर झेरॉक्स सेंटर आहे, तिथं जावा. आणि नसल तर साहेब आपण असं पण करू शकतो, कदम ऍग्रो तर्फे तुम्ही ह्याच्या पीडीएफ तयार करू आपण, पीडीएफ फाईल, आणि त्याच्या खाली त्याची link पीडीएफ टाकू. सातारा जिल्ह्यासाठी चालेल ना. हा, सातारा जिल्ह्यासाठी आलं. सातारा जिल्ह्यातलं कोण असेल तर त्यांना आपण पीडीएफ नाही फॉर्म देऊ, पण सगळ्या जिल्हा परिषद मध्ये फॉर्म मिळतात बरं का. त्यासाठी काय नवीन काय वेगळं असं काय आणि करावं 4 रुपये लागणार तर किंमत आहे. 4 रुपयाला एक फॉर्म असतो, जसं तो 11 फॉर्म भरून टाका आणि लवकरात लवकर या योजनेचा बरोबर आहे. कमीत कमी एक जरी स्कीम मध्ये तुम्ही बसला तरी 50,000च्या आसपास तुम्हाला लाभ भेटू शकतो. पण बसतं का तरी एक तुम्हाला किती 100% म्हणजे लाभांश असतोय. उदाहरणार्थ त्या ह्याला करोडो रुपये मध्ये निधी मिळतो शासनाकडून. समजा सातारा जिल्हा परिषदला मी उदाहरण सांगतोय, 70 कोटीचा निधी महाराष्ट्र शासनाने दिलाय. तर त्याच्यामध्ये पंचायत समिती किती आहेत? समजा 7 पंचायत समिती असल्या ना, तर 70 कोटी मधलं 10-10 कोटी रुपये एका पंचायत समितीच्या सभापतीला बरोबर ते दिलं जातं. म्हणजे त्यांना स्वतः नाही तर खर्चायचं, ते थेट लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटला द्यायचं. मग त्या पैशामध्ये जेवढे बसतायत, जर जेवढे तुमचा पुरवठा आहे म्हणजे जेवढे पैसे त्यांच्याकडे निधी शिल्लक आहेत तेवढेच फॉर्म आलं तर सगळ्याचे पास होतील. त्याच्यापेक्षा जास्त लक्षांक ज्याला म्हणलं जातं, त्या लक्षांकापेक्षा जास्त फॉर्म आले तर लकी ड्रॉ पद्धतीने, चिठ्ठी पद्धतीने ते निवड केली जाते. मी लय वेळा बघितल्या या गोष्टी, माणसं फॉर्मच भरत नाहीत. शक्यतो भावांनो महिलांच्या नावावरती फॉर्म भरा, त्यांना 30% म्हणजे 30% जागा महिलांसाठी एक्स्ट्रा कोटा आहे. आणि जर तुमच्या घरात कोण दिव्यांग बांधव असतील तर दिव्यांगाच्या नावानं भरा, त्याच्यासाठी 5% कोटा चालू आहे. बरोबर चालतंय सर, एवढी माहिती भरपूर झाली. हो. आणि याच्यापेक्षा जर एक्स्ट्रा काय लागेल तर याचा आपण पार्ट 2 पण लवकर चालू 100%. आणि मित्रांनो, ही म्हणजे आता आम्ही प्रत्येक तालुक्यात येऊ शकत नाही, परंतु मान पंचायत समितीमध्ये ज्या वेळेस ह्याचा म्हणजे योजना पास होताना एक पत्रकार म्हणून, एक चॅनल म्हणून सुद्धा आम्हाला तिथं बोलवलं जातं. त्यावेळेस सुद्धा आपली टीम तिथं अवश्य उपस्थित राहील. म्हणजे लकी ड्रॉ कशी निघतो, सामान्यांना खरंच लाभ मिळतोय का, फक्त आपण मान पंचायत समितीपर्यंत सांगतोय. बाकी आता सगळ्या ठिकाणी आपण काय नाही जाऊ शकत. आणि भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत तुम्ही कदम ऍग्रो या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आमचं फेसबुकला पेज आहे त्याच नावाने कदम ऍग्रोनो, त्याला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामला सुद्धा तुम्हाला कदम ऍग्रो भेटेल, तिथं फॉलो करा. यामुळं काय होईल की ज्या शासनाच्या नवनवीन योजना येतात, बाजारात जनावरांच्या किमती काय चालू आहेत, जसं कदम साहेब आपण चालता बोलता आपल्याला वेगळं शेतकऱ्यासाठी काय जे दिसल आपण लगेच आपली गाडी थांबवतो आणि त्याचे व्हिडिओ करतो. तर धन्यवाद. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि लाईक, फॉलो, सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद.